विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला वाहतूक आणि संदेश वहन हा धडा शिकवलेला आहे. समजला का सगळ्यांना धडा? या धड्यामध्ये आपण वाहतुकीची साधनं आणि संदेश वहनाची साधनं पाहिलेली आहेत. त्यापैकीच एक आहे मोबाईल. आता मोबाईलचा सगळ्यांच्या घरी भरपूर वापर होतोय, पण अति वापरामुळे मोबाईलचे जे दुष्परिणाम आहेत ते तुम्हाला एक एक करून सांगायचे आहेत. हा, पहिल्यांदा गायत्री. मोबाईलमुळे मेंदूचा वापर जास्त होत नाही, म्हणजे कमी होतो वापर. हा, निरंजन. मोबाईल खूप बघितल्यावर मोबाईलची बॅटरी फुटू शकते. ठीक आहे. हा, चला पुढं. हा, आयुष. मोबाईल चार्जिंग लावले असल्यावर बघू नये स्फोट होऊ शकतो. होऊ शकतो. हा, ठीक आहे. चल कार्तिक. उन्हाळ्या सुट्टीत कोणीही मुलगा घराच्या बाहेर पडत नाही. मोबाईल हातात असल्यामुळं घराच्या बाहेर पडत नाही. ओके, ठीक आहे. अजून इकडं. हा, चल अथर्व. आपण जास्त मोबाईल बघितल्यावर आपल्याला चष्मा लागू शकतो. ओके, ठीक आहे. चला अजून इकडं. हा, राजवर्धन. मोबाईल बघितल्यामुळे अभ्यास बी होत नाही, काही खेळायला बी जात नाही. बर, ओके, ठीक आहे. हा, चल श्रेयस. मोबाईल बघितल्यावर कमी वापर होतो कशाचा? खेळाचा. बर, खेळत नाही आपण. ठीक आहे. अजून. हा, डोळे दुखतात. मोबाईल बघितल्यामुळे डोळे दुखू शकतात. हा,